मातीने या कोकणच्या लाल मातीत अर्थात या ग्रीन पार्क मैदानावरती सर्वांचं हार्दिक स्वागत। चला तर मग नवा अध्याय लिखूया, चला तर मग नवा अध्याय लिहूया आणि नवा इतिहास लिहूया या राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साथीने। या राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। सुस्वागतम, शुभस्य स्वागतम। सन्माननीय प्रशांत दादा गुरव पुरस्कृत या चषकामध्ये आपल्या सर्वांचं या दुसऱ्या नाईटमधील एका हाय व्होल्टेज मुकाबल्याला प्रारंभ होत आहे। रत्नागिरीतील हा निसर्गरम्य परिसर आणि इथून पुढे जात असताना राजापूर तालुका लागतो आणि राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध धाव पूर्ण केली आहे। दुसऱ्या धावेसाठी जाईल, 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात। 2 धावांनी धावसंख्या वाढणार आहे। धावसंख्या होते, धावसंख्या झाली आहे 7 धावा। बिनबाद 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रसाद यांची आक्रमक सुरुवात आहे म्हटलं तर चालेल, कारण गोलंदाजीच्या माध्यमातून दमखम दाखवलंय त्यांनी। प्रसाद यांनी पहिलं षटक प्रसाद यांचं असं म्हणतात 2 अक्षरांचं लक आहे, 3 अक्षरांचं नशीब आहे, 2.5 अक्षरांचं भाग्य आहे आणि 4 अक्षरांची मेहनत लागते ते सगळं कमवण्यासाठी। आणि ती मेहनत कोण करणार? फलंदाजीच्या माध्यमातून प्रवीण आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला सागर, बरोबर बोलतोय, सागर आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण आहे। गोलंदाजीचा भार स्वीकारला जाईल। गोलंदाज विवेक, गोलंदाज विवेक आहे, अर्थात विकी या नावाने ओळखला जातो। विवेक, हो हो, हा मात्र
हाफ हार्टेड शॉट होता. नो मॅन्स लँड मध्ये जातोय. पुन्हा एकदा फिल्डर त्या बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. इन बिटवीन 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा तुम्ही शॉट खेळता तेव्हा बॉलवरती बघू नका, सुनील गावस्कर सर नेहमी सांगतात आणि ते काम केलंय फलंदाजाने. 2 धावांनी धावसंख्या 9 वरती पोहोचवली जाते. पहिल्या षटकात 7 धावा दिल्या. दुसऱ्या षटकातील सुरुवात 2 धावांनी केली आहे. प्रवीण यांचा पुढचा फटका प्रवीण यांचा ऑन ड्राईव्ह झालाय. बॉल लॉंग ऑन पोझिशनला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. लॉंग ऑन वरून डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एका धावेने डबल फिगर मध्ये पोहोचवली जाते धावसंख्या. मेहनत का फल और मुसीबत का हल और आने वाला कल सब कुछ ईश्वर पर निर्भर करता है. त्यामुळे थोड्याशा परमेश्वराकडे सुद्धा प्रार्थना केल्या जातील. यावेळेला ओव्हर पिच फुल टॉस डिलिव्हरी होती. अंपायरचा इशारा वाईड येतोय. 2 धावांनी धावसंख्या या स्क्वेअर माऱ्यामुळे वाढतायत. 12 वरती पोहोचवली जाते. 12 नो लॉस 12. पहिल्यांदा वाटलं होतं महाकालीला जखडलंय की काय, पण दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र ट्रॅकवरती गाडी आली आहे. असं म्हणतात ना, उगाचे भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. ही स्वामी शक्ती जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्याचा नको घाबरू तू असा बाळ त्याचा. या स्वामींच्या बाळाकडून काय होणार. हो, गुडलेन स्पॉट. पुन्हा एकदा बॉलला पाठवण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह, परंतु स्लॉग झाला नाही. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. धाव 1 मिळते कारण फंबलिंग झालं विकेट किपर कडून बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 13 वरती. सागर आहे स्ट्राईक एंडला. गोलंदाजी पुन्हा एकदा. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवला अक्रॉस लाईन शॉट खेळलाय. यावेळेला 1 धाव. डीप मधून फिल्डर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. शूट सुंदर होता. या एका धावेने धावसंख्या थेंबे थेंबे तळे साचते आहे, परंतु धावांचा डोंगर बनवण्यासाठी तुम्हाला लाटांवरती स्वार व्हावं लागेल षटकारांच्या आणि चौकारांच्या. धावसंख्या 14 वरती. स्टेप आउट झालाय. बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि झेल पकडला जातोय. इथे संपतोय खेळ फलंदाजाचा. पहिला झटका लागतोय अडिवरे संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज जातोय स्वप्नील. स्वप्नीलला स्वप्न पूर्ण करावे लागतील आपल्या संघ सहकाऱ्यांचे, हितचिंतकांचे, प्रेक्षकांचे. आडिवरे गावातूनही, नाटे गावातूनही अनेक रसिक, क्रीडा रसिक या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत. त्या सर्वांचे हार्दिक स्वागत. राम जानकीतर्फे नवीन पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार विवेक यांच्याकडून सुद्धा चांगली गोलंदाजी. काय लाईन आणि लेंथ पकडली आहे नाटे या संघाने. MCC नाटे अर्थात महापुरुष क्रिकेट क्लब नाटे याच्या वतीने मात्र आक्रमण केलं जातंय. 2 षटकामध्ये रोखलं गेलंय आडिवरे संघाला. 2 षटकामध्ये धावसंख्या 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा झाल्या आहेत फक्त. 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 डिलिव्हरीज. 12 बॉल नंतर 14 धावा झाल्यात एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र काम करावं लागेल फलंदाजांना. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीचा भार स्वीकारला जातोय सुनील यांच्याकडून. मुळात पोलीस म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत नाटे सागरी पोलीस स्टेशनला. तेच सुनील गांगुर्डे आडनाव. तर सुनील गांगुर्डे यांच्या रूपाने आता मात्र एक गोलंदाज म्हणून आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कर्मचारी पोलीस म्हणून काम पाहताना इथे मात्र आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून क्रीडा कौशल्य दाखवताना. धावसंख्या 16 वरती पोहोचवली जाते. पुन्हा आखूट टप्प्याचा बॉल. प्रसाद यांची विकेट किपिंग अप्रतिम आहे. आखूट टप्प्याचा थोडासा बाउन्स झाला, शफल झाला होता. फलंदाज थोडा स्टेप आउट होण्याचा प्रयत्न केला होता का, परंतु बॅक टू द क्रीज, पॉपिंग क्रीज मध्ये वापस आलाय. अंपायर कडून मात्र कोणताही इशारा नाहीये, याचाच अर्थ सुरक्षित. धावसंख्या 16. शेवटचे 4 बॉल बाकी. सुनील पुढचा बॉल टाकतील. पुन्हा एकदा स्लाइस झालाय बॉल 1 धावेसाठी. हा बॉल मात्र ऑन स्लॉट बॉल. ओ, जम्बलिंग झाली आहे तिथे सुनील यांची, फंबलिंग. आणि धाव मात्र 2 पूर्ण झाले आहेत. 2 धावांनी सागर आपली धावसंख्या वाढवेल. धावसंख्या झाली आहे 18. यावेळेला फटका मात्र उडवलाय. बॉलला उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का, नाही, पोचत नाहीये. 2 धावा तर आसानीसे इझिली 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
2 धावांनी धावसंख्या 20 वरती पोहोचवली जाते. 20 धावा, 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ही आव्हानात्मक धावसंख्या असेल का? कारण दोन्ही संघाकडे तितकीच तुल्यबळ गोलंदाजी सुद्धा आहे. यावेळेला परत एकदा आउटसाइड ऑफ स्टंप शॉट खेळण्याचा प्रयत्न. कोणताही इरादा नाहीये गोलंदाजाचा रूम देण्याचा, अजिबात रूम नाहीये फलंदाजासाठी. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, कारण जो प्रेशर क्रिएट केलाय विकेट किपरने, अप्रतिम विकेट किपिंग यावेळेला, क्लोज विकेट किपिंग प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी क्लोज विकेट किपिंग. अंपायरचा इशारा इथे येतोय, हिट विकेट आउट होतोय, फलंदाज बाद होतोय. हिट विकेट परतावं लागेल सागरला पॅवेलियन मध्ये, डगआउट मध्ये, आणि धक्का क्रमांक 2 मिळतोय. धावसंख्या अजूनही तिथेच रोखलेली 20 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. मंथन जातोय मैदानावरती. आडिवरे गावाला बिलॉंग करणारा हा संघ आहे, महाकाली आडिवरे. धावसंख्या उभी करावी लागेल, एक षटकार पाहिजे. फिनिशिंग टच येणार का मंथन कडून? नो चान्स फॉर द बॅटर. हवेमध्ये बॅट फिरली जाते. बॉल आता मात्र व्हरायटी ऑफ बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, विविधता पाहायला मिळते, व्हेरिएशन पाहायला मिळते. गोलंदाजांकडून अप्रतिम गोलंदाजी, डिसिप्लिनरी गोलंदाजी पाहायला मिळते. MCC नाटे, व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ वर्क फ्रॉम द बॉलर्स. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकामध्ये धावसंख्या बनली आहे फक्त आणि फक्त 20. 18 बॉल 21 धावांची आवश्यकता. थोडंसं इझिएस्ट टार्गेट असेल प्रसादच्या संघासमोर. हा झुंजणारा संघ आहे. देवराज लाड आज आपल्याला दिसत नाही आहेत या संघामध्ये, मुंबईला असल्यामुळे कदाचित ते नसतील. दुसऱ्या बाजूला महाकाली आडिवरे संघाला कमबॅक करून दाखवावा लागेल. 21 धावा डिफेंड करायच्या आहेत. 20 धावा सुपर ओव्हरसाठी, 21 धावा जिंकण्यासाठी. डीजे राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आपण आता उत्तरार्धामध्ये आहोत आजच्या नाईटच्या. अजूनही 4 ते 5 मॅचेस बाकी आहेत. 3 ओव्हरच्या 4 पहिल्या राऊंडचे 4 मॅचेस बाकी आहेत ना अजून. यानंतर होणारा मुकाबला आहे, सामना आहे राजापूरवरची बाजारपेठ वर्सेस नवानगर. नवानगर अर्थात देवगडला बिलॉंग करणारा हा, देवगड तालुक्यातील बिलॉंग करणारा हा संघ असेल नवानगर, ज्याला आपण पाहतो राजापूरच्या अनेक टुर्नामेंटमध्ये, परवाच नाटेमध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी ट्रॉफी सुद्धा जिंकली होती, कात्रा देवी चॅम्पियन, कात्रा देवीची ट्रॉफी त्यांनी जिंकली होती. यानंतर आपण नवानगरला आत्ता पाहू दुसऱ्या यानंतरच्या मुकाबल्यामध्ये. तर दुसऱ्या बाजूने असेल राजापूर वरची बाजारपेठ अर्थात राजापूर वरची बाजारपेठ मधला हा संघ असेल आणि तोही अप्रतिम आहे. त्यामुळे पुढचा मुकाबला सुद्धा हा व्होल्टेज असेल. यावेळेला फलंदाजी करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल ओ कव्हरच्या दिशेने खेळलाय, कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकाकडून गफलत झाली आहे. एका धावेवरती समाधान. एक्स्ट्रा प्लेयर सागर गोलंदाजी करतोय, प्रसाद सलामीला आलाय त्याच्या बरोबर. नितेश नाही. यावेळेला मात्र प्रसाद यांनी फक्त हाफ व्हॉली घेतला, बॉलला ऑन द राईज खेळला 1 धावेसाठी. ऑन द राईज हा शॉट पाहायला मिळाला. मिड ऑफ पोझिशनला क्षेत्ररक्षण केलं गेलं सर्कलमध्ये. धावा पाहिजेत 21, 18 बॉल 21. त्यामुळे आव्हानात्मक धावा नाहीयेत, अगदी इझिएस्ट टार्गेट आहे. पण नाटे संघ त्याचा
फायदा उठवेल का, कशा पद्धतीने आक्रमण करेल. यावेळेला मात्र अक्रॉस खेळलाय बॉल, हुक केलाय एका धावेसाठी. डिक्लेरेशन घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय बॉल, डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 3 वरती. आक्रमण प्रसादने गोलंदाजीच्या माध्यमातून जे केलं होतं तोच डिसिप्लिनरी यावेळेला मात्र फलंदाजीच्या माध्यमातून नितीज खेळण्यासाठी तयार आहे. नित्या अर्थात राऊंड द विकेट मारा सागर यांचा. पुन्हा एकदा थोडासा हाफ ट्रॅकर होता, कॅच होणार का, कॅच झालीच पाहिजे. त्या ठिकाणी मात्र कॅच घेतली गेलीये, अप्रतिम कॅच घेतली गेलीये. फलंदाज बाद होतोय. ओहो, झटका क्रमांक 1 मिळतोय, पहिला झटका मिळतोय. नितेज फलंदाज बाद होतोय. जकवान जातोय मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी. अजून एक आक्रमक फलंदाज जकवान. अंडरआर्म मध्ये सुद्धा याचं नाव आहे, ओव्हरआर्म मध्ये सुद्धा नाव आहे. नाटेच्या टुर्नामेंट मध्ये याने मॅन ऑफ द मॅच घेतलाय, फलंदाज घेतलाय. तर यावेळेला जकवान इथे मात्र लेफ्ट हँडेड फलंदाज MCC नाटेच्या वतीने खेळण्यासाठी तयार असेल. अजूनही धावसंख्या झाली आहे यावेळेला 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल. सागर पुढचे 2 बॉल कशा पद्धतीने करेल यावरती बरंच काही अवलंबून. ओ, विकेट किपरने मिस केलाय का तिथे. फंबलिंग विकेट किपर कडून थोडासा हातातून निसटलाय बॉल. आणि मला वाटतं कदाचित जकवान आले होते स्टेप आउट. यावेळेला पुढचा बॉल लास्ट डिलिव्हरी असेल. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी येईल का, जाईल वनडीज क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 4. पहिल्या षटकाची समाप्ती. मी म्हणून म्हटलं होतं की मॅच ही हाय व्होल्टेज आहे, ही 440 व्होल्टचा झटका देणारी मॅच आहे. कारण बघा 21 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा निघाल्यात. 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या पाहिजे 17. दोन्ही संघासाठी होऊ शकतो खतरा. जोपर्यंत प्रसाद आरेकर मैदानामध्ये आहे तोपर्यंत MCC नाटे ऑन टॉप आहे. परंतु महाकालीच्या वतीने गोलंदाजीचा भार कोण स्वीकारला जाईल. गोलंदाजीसाठी इथे मात्र टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अंपायर्सना विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करा. थोड़ा कैप्टन कडून राय येऊ दे, कानमंत्र येऊ दे. सुबह की चाय और बड़े लोगों की राय बहुत जरूरी होती है, क्रिकेट मध्ये असू दे या लाईफ मध्ये असू दे. गोलंदाज नाव कळवायचंय. राजेंद्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. पंचांच्या डाव्या बाजूने 12 बॉल 17 धावांची आवश्यकता. प्रसादची विकेट या ठिकाणी की विकेट असेल. यावेळेला प्रसाद कडून थोडासा लेट शॉट खेळला गेला. इथे बॉलला पाहिलं त्याने आधी, कारण बॉल ज्या स्पीडने आला होता ती पेस अजिबात नव्हती, सिम पोझिशन अजिबात नव्हती. त्यामुळे एकच धाव मिळते डिक्लेरेशनच्या स्वरूपात. राजेंद्र इथे इंटेलिजंट गोलंदाजी करतायत. 11 बॉल 16 ची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बनलेली आहे. मॅच कुठे जाणार. ओहो, जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसानी क्या. जब ठान लिया तो ठान लिया. यावेळेला ठान लिया क्या प्रसादने. बॉल जातोय कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. 1 धाव 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत. 2 धावाने धावसंख्या वाढवली जाते. धावसंख्या होते ती 7 धावा 7. अजूनही धावा पाहिजेत 14 धावांची आवश्यकता असेल. 10 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. गुड मॅच. खूप 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 इंटरेस्टिंग पोझिशन मध्ये आली आहे मॅच. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळाले पण पॉवर नाही मिळाली आहे. फलंदाज बाद होतोय. कहाणी में येणार का ट्विस्ट. प्रसादला परतावं लागतंय. महाकाली आडिवरेच्या बाजूने महाकाली धावून आली आहे का आणि महापुरुषवरती भारी पडणार का, कारण विकेट गेली आहे प्रसादची. 9 बॉल आणि 14 धाबांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये 5 बॉल डिफरन्स आहे.
5 बॉल डिफरन्स. सुनील गांगुर्डे जातोय मैदानामध्ये. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये हा कार्यरत असलेला खेळाडू, क्रीडा कौशल्य क्रिकेटच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो त्यांच्याकडे. ओपन स्लॉटला पण पाहतो त्यांना. ओपन ग्राउंडचा बादशाह म्हणून मानला जातो. दोन्ही प्रकारचे फटके त्याच्याकडे आहेत. ऑन ड्राईव्ह आहे, ऑफ ड्राईव्ह आहे, स्लॉक शॉट आहेत, हाय अँड हँडसम असे फटके आहेत. परंतु इथे मात्र सिच्युएशन अगदी क्रंच सिच्युएशन आहे. 9 बॉल 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आलाय परत एकदा गोलंदाज. यावेळेला फटका चांगला आहे. मी तेच म्हटलं होतं ना की स्लॉट मध्ये बॉल, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. हा 440 व्होल्टचा झटका आहे. समस्या बिकट आणि सुनील प्रकट झालाय. धावसंख्या 6 ने वाढवली जाते. धावसंख्या झाली आहे 13. ओहो, यॉर्क पुन्हा एकदा स्लोअर स्लोअर व्हेरिएशन दाखवलं. चेंज ऑफ पेस केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबलिंग करतोय. एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 14. आता मात्र इक्वेशन बदललंय. आता 7 बॉल 7 धावांची आवश्यकता असेल कदाचित. 7 बॉल 7 धावा. जी मॅच आता 9-14 होती ती एका षटकाराने अगदी 100% वरती आणून ठेवली आहे. इफर्ट सुनील गांगुर्डे एक षटकार आणि हिरो बनलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस फुल टॉस फुल टॉस वर वार केलाय पण त्या ठिकाणी प्रतिवार करण्यासाठी क्षेत्ररक्षक फलंदाज परत एकदा बाद होतोय. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र येणार कहाणीमध्ये ट्विस्ट. बदलते जा रहे. जुहे मुरादीबादी यांचा हा शेर आहे आणि हा शेर ही जी शायरी आहे ती क्रिकेटसाठी अगदी परफेक्ट तंतोतंत आहे. जो तूफान में पलने का काम कौन करेगा. या बाजूने तूफान कोण आणणार. गोलंदाजाचं नाव सांगा. बॉलरचं नाव, बॅट फिल्डर मंथन. गोलंदाजीसाठी येणार. 6 बॉल आणि धावा पाहिजेत 7. 10 बॉल 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. पहिला बॉल डेड बॉल येईल. फलंदाजीसाठी आलाय रोशन. सुनील आहे ऑन स्ट्राईक, ज्याने षटकार खेचलाय. 7 धावांवरती खेळतायत. 6 बॉल आणि 7 धावा. तुफान कोण तयार करणार. वादळ येणार का गोलंदाजीच्या माध्यमातून की सुनीलने जे वादळ आणलं. एकच तुफानी शॉट खेळला. या हवा का झोका सुनील खेळण्यासाठी जाईल. ओ बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 5 ला 7. मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये आलाय. समंदर ने बहुत मौका दिया था डूब जाने का. समुद्र म्हणाला डूब जाओ परंतु मैं ही था बचा के खुद को ले आया. गोलंदाज तेच काम करतोय. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता असताना वाचवणार का आपल्या टीमला. गोलंदाज आहे त्या ठिकाणी. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय मंथन. इथे मात्र समुद्र ओ नो बॉल. पंचांचा इशारा. काय केलं हे मात्र मंथनने हलाहल तयार केलंय. समुद्र मंथन पाहिलं आपण देव आणि दानवांचं. त्यामध्ये अमृत प्राशन कोण करणार यावरून झाली गफलत. पण हलाहल पण आला होता. हा नो बॉल हलाहल सारखाच आहे. फ्री हिट येणार. 5 बॉल 6 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉल 6 धावा फ्री हिट. हा बाबा गेलो पंढरपुरा. इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. कारण हा शॉट कॅच जरी घेतली तरी सुनील मात्र राहील. 1 धाव पूर्ण केली जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. कॅचसाठी गेलाच नाहीये फिल्डर. असं वाटलं की तो घाबरला थोडा. या संपूर्ण सिच्युएशनला नौका खेळाडू आहे. छोटी मूर्ती आहे. वय सुद्धा लहान आहे. एक्सपिरियन्स मिळेल त्याला. 4 बॉल आणि धावा पाहिजेत आता 4. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. जी मॅच बनवली आहे सुनील गांगुर्डेने तीच मॅच स्वतः परत एकदा घालवतोय की काय. नाटे विरुद्ध महाकाली आडिवरे. मी म्हटलं होतं ना की ही मॅच 1000 बर्क 1000 गिरे आंधिया उठे ये फूल खिलते रहे जो खिलते हैं. ये फूल खिलाने का काम कौन करेगा अपने टीम के लिए. आपल्या टीमसाठी धावून कोण येणार. पुढचा बॉल पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येईल. ओहो एक स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली आहे.
क्षेत्र गोलंदाजाने नो बॉल फ्री हिट येईल परत एकदा. मॅच महाकाली आडिवरे तुमच्याकडे होती. 3 बॉल 4 धाबांची आवश्यकता होती, परंतु इथे मात्र आता 3 बॉल 3 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला, बॉलला पाठवलं, 1 धाव पूर्ण केली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मॅच रंगात आली आहे, धावसंख्या झाली आहे 19. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. 1 डॉट डिलिव्हरी मॅच टायकडे जाईल की काय असंही वाटेल, आणि किंवा एक दुहेरी फटका मॅच विन होईल का. MCC नाटे मॅच हाय व्होल्टेज रंगतदार परिस्थिती या ठिकाणी तैयार झाली आहे. हो चुके है पीड़ पर्वत से पिघलनी चाहिए, ये दोनों टीम की बिगड़ी किस्मत संवरनी चाहिए. ये किस्मत कोण कमवणार, किस्मत कोण संवारणार आणि किस्मत कोण बनवणार. किस्मत पण त्यांची साथ देते जे शौर्यवान असतात, धैर्यवान असतात. नेक्स्ट बॉल यावेळेला खोदून काढलाय बॉलला. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी फंबलिंग झाली आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि MCC नाटे विजयी होतोय. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स.